मी 31 वर्षाची डॉक्टर मोमिता. आई-वडिलांची एकुलती एक लाडाची मुलगी होती, जिचे स्वप्न खूप मोठे होतं. होऊन डॉक्टर आपल्या आईवडिलांचं नाव मोठे करायचे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे होते. आज तुम्ही मला कोलकात्याची लेडी ट्रेनी डॉक्टर म्हणून ओळखतात. कुणी मला मयुरी तर कुणी मला निर्भया म्हणतात, तर कुणी दामिनी. आज देशभरात माझं नाव प्रत्येक घराघरात घेतलं जात आहे, पण माझं खरं नाव डॉक्टर मोमिता आहे. माझ्यावर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं प्रेम, माझ्या घरच्यांना तुम्ही दिलेला आधार बघून मला खूप बरं वाटलं आणि म्हणूनच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मी पश्चिम बंगालमध्ये राहणारी मुलगी होते. माझा जन्म 1993चा आहे. घरात एकटी असल्यामुळे आईबापांची खूप लाडकी होते. लहानपणापासूनच मी माझ्या आईवडिलांना काबाड कष्ट करताना नेहमीच बघायचे. मला आठवतंय, एकदा मी डॉक्टर होण्याची इच्छा जेव्हा आई-वडिलांना सांगितली, तेव्हा आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असताना देखील माझ्या वडिलांनी ती इच्छा ऐकून खूप आनंद झाला. "तू खूप मोठी हो, शिक, मी आहे ना" म्हणत त्यांनी माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवला होता. आणि तेव्हापासूनच माझ्या आईवडिलांनी कष्टाने पैसा जमा करत माझ्या शिक्षणासाठी तो लावला. सगळेजण माझ्या बाबांना म्हणायचे की गरीब असल्यामुळे तू काय तुझ्या मुलीला डॉक्टर बनवू शकणार नाहीस रे. ते लोकांचे शब्द माझ्या मनाला खूप टोचले होते. म्हणून मी जिद्दीने खूप अभ्यास करून सगळ्यांना चुकीचं ठरवलं आणि स्वतःच्या बळावर सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवलाच. रात्रंदिवस मी नीटचा अभ्यास केला होता, कारण मला सरकारी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं, जेणेकरून माझ्या शिक्षणासाठी जास्त पैसा लागणार नाही. मला मोठे डॉक्टर होऊन माझ्या आईवडिलांना त्या सगळ्या सुखसुविधा द्यायच्या होत्या, ज्या मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या घरात असतात. मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची होती, त्यांचं नाव मोठं करायचं होतं आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली. नीटमध्ये मला खूप चांगले मार्क्स मिळाले. त्याच्या बेसवर मला कोलकात्यामध्ये आरजीकर कॉलेजमध्ये MBBSला ॲडमिशन देखील मिळाले. माझी सगळी मेहनत सफल झाली. माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. हळूहळू करत मी माझा तो प्रवास पूर्ण केला, पण मला अजून मोठे डॉक्टर व्हायचं होतं. लोकांची सेवा अजून चांगल्या प्रमाणात करायची होती. म्हणून मी माझ्या क्षेत्रात PhD करायचं ठरवलं. त्याच कॉलेजमध्ये मी PhDचे शिक्षण सुरू केलं. टेस्टच्या संबंधात मी खोलवर अभ्यास केला आणि माझं पहिलं वर्ष पूर्ण झालं. माझे आईवडील आणि मी खूप खुश होतो की आता माझी PhD पूर्ण झाल्यावर मी नामांकित डॉक्टर होणार, लोकांची सेवा करणार आणि वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी जो काही पैसा कर्ज काढून खर्च केला आहे तो सगळा फेडणार, त्यांना एक सुखदायी जीवन देणार. कोणत्या हलाखीच्या परिस्थितीत आम्ही राहिलो होतो आठवतंय मला. माझे आईवडील स्वतः उपाशी राहत, पण माझ्यासाठी जेवणासाठी काहीतरी बनवून ठेवत की मी उपाशी झोपू नये. मीही त्यांचं बघून तेव्हापासून पैसे बचत करायला शिकले होते. काही गोष्टी आवडत असून देखील कधीच मागत नव्हते. त्यामुळे आईवडील मला मी खूप समजदार झाले असे नेहमीच म्हणायचे. मी त्यांचा मुलगा आहे असे म्हणायचे. आता शिक्षणाबरोबरच मी आरजीकर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून जॉब पण करायला सुरू केले होते. 2024 सुरू झालं. मला गणपती, दुर्गापूजा खूप आवडायचं आणि आता तर मी डॉक्टर पण बनले होते. म्हणून आईवडिलांना मी बोलले, यावर्षी आपण गणपती आणि दुर्गापूजा छान सेलिब्रेट करू. आता तर आपल्याकडे पैसे पण आहेत. तुमची मुलगी एक नामांकित डॉक्टर बनणार आहे. माझे असे शब्द ऐकून माझे आईवडील खूप खुश झाले. यावर्षी आपण नक्की दुर्गापूजा करू असे मला म्हणाले. आता तर आईवडील मला माझ्या लग्नाबद्दल सुद्धा विचारत होतील. तेव्हा मी बाबांना स्पष्ट शब्दात सांगितलं, माझ्या लग्नाची काळजी करू नका. लग्नाला इतके सारे पैसे जमा कुठून करायचे बाबा? त्यामुळे ते सगळं तुम्ही आता माझ्यावरच सोडा. मी आता मोठी डॉक्टर होणार आहे. माझी चिंता करू नका. आपले देखील आता चांगले दिवस येणार. म्हणजे बरोबरच मुलगा चालून आपल्याकडे येईल आणि तेव्हाच मी लग्न करेल. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यातून नेहमीच आनंदाचे अश्रू व्हायचे. जेव्हा कधी मी असं बोलायचे, त्यांना असं खुश बघून मला देखील खूप छान वाटायचं. मी माझ्या आईला नेहमीच पैसे बचत करताना बघितलं आहे, पण माझ्यासाठी ती भरभरून खर्च करायची. माझ्या आवडीनिवडी सगळं काही तिला माहीत असायचं. मला लहानपणीची मोठी करत असताना तिने माझ्यासाठी खूप काही केलं होतं. स्वतःच्या इच्छा मारल्या होत्या. म्हणून आता माझी वेळ होती. माझ्या आईसाठी काहीतरी करायचे, म्हणून मी माझ्या येणाऱ्या पेमेंटमधून माझ्या आईला सोन्याच्या बांगड्या बनवल्या. माझी आई त्या बघून खूप खुश झाली. आनंदाने तिने मला तर
मिठीच मारली. आमचं सगळं काही सुरळीत होतं. गेल्या 6 महिन्यापासून मला नाईट शिफ्टसुद्धा सुरू झाली होती. कधी आठवड्यात एकदा जावं लागायचं, तर कधी आठवड्यात 24 तास 36 ताससुद्धा मला नाईट ड्युटी करावी लागायची. याचं कारण मी तुम्हाला पुढे कथेत सांगते. 2024मधील ऑगस्टचा महिना माझ्यासाठी इतका घातकी ठरेल स्वप्नातही विचार केला नव्हता. माझे बाबा शिवणकाम करतात. 63 वर्षाचे झालेत, पण अजून ते काम त्यांनी सोडलं नाही. एक वेळ बीपीच्या गोळ्या खायचं विसरतील, पण काम करायचं नाही. नेहमीच मला त्यांना ओरडावं लागतं आणि गोळ्या वेळेत घेत जा म्हणून सांगावं लागतं. हसूनच माझे बाबा मला म्हणतात, हो ग माझी आई, घेतो. आई पण नेहमीच मला म्हणायची, तू मुलगी नाही माऊ, आमची मुलगा आहेस. मी होतेच तितकी प्रेमळ. माझ्या नावातच होतं. मी जेव्हा आमच्या महाविद्यालयात जायचे, तर कधी ड्युटी करायचे, तेव्हा नेहमीच कानावर विद्यालयांमध्ये चालणारे काळे धंदे यायचे. आमचे सिनियर डॉक्टर्स नेहमीच या विषयांवर काहीतरी कुजबुज बोलत असायचे, पण मी या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला खूप दूर ठेवलं होतं. हो, पण काही विद्यार्थ्यांसोबत जर अत्याचार होत असेल, एखाद्या पेशंटसोबत जर वाईट वागलं जात असेल, त्याच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतले जात असेल, तर मला मात्र ते खटकायचं आणि मी आवाज उठवायचे. आणि आमचे प्राचार्य संदीप घोष या गोष्टीवरून मला नेहमीच ओरडायचे. महाविद्यालयाचे प्राचार्य होते म्हणून त्यांना आम्हाला सगळ्यांनाच घाबरायला लागायचं. पण त्यांच्याबद्दल देखील मी खूप जास्त ऐकलं होतं. ते हॉस्पिटलमध्ये काय करतात हे सुद्धा मी ऐकून होते, पण कधी मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला या मोठ्या माणसांच्या नादी लागायचंच नव्हतं. हो, पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये मेडिसिनचा बाजार सुरू असल्याचं कानावर आलं, तेव्हा मला राहवलं नाही आणि मी बोलायला सुरू केलं. माझा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. माझ्याकडून काम एक्स्ट्रामध्ये करून घेतलं जात होतं. मला आता ताससुद्धा वाढवून दिले होते. मी माझं काम करून या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागले होते, म्हणून मला कधी 12 तास, तर कधी 24 तास, तर कधी 36 तासही काम करावं लागलं आहे. आणि मी सुद्धा अगदी प्रामाणिकपणे माझं काम केलं. माझ्या वडिलांना मी या गोष्टी कधी सांगायचे, पण ते मला म्हणायचे, माऊ तू या गोष्टींमध्ये पडू नकोस, आपण गरीब आहोत. हे मोठे माणसे असतात, त्यांचे हात खूप वरती असतात. तुझ्या मेहनतीवर पाणी फिरेल. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. तुझं शिक्षण पूर्ण कर, नंतर आपण काय करायचं ते बघू. वडिलांचे शब्द बरोबर होते. इथपर्यंत येण्यासाठी मी खूप मेहनत केली होती, म्हणून मी गेल्या 6 महिन्यांपासून प्राचार्य आणि डिपार्टमेंटचा त्रास सहन करत होते आणि शांततेत फक्त आपलं काम करत होते. पण कदाचित माझ्यापासून या माणसांना धोका आहे असे त्यांना वाटले असेल आणि तेव्हापासूनच या लोकांनी काही प्लॅन सुरू केले असेल. याची कल्पना मला अजिबातच नव्हती. कधी माझी मैत्रीण आणि मी या विषयावर बोलायचो. आपल्या हॉस्पिटलमध्ये किती काम चालतात म्हणायचो, पण आम्ही बोलता नेहमीच शांत व्हायचो, कारण आम्हाला या गोष्टींमध्ये पडायचं नव्हतं. असो, आमच्या रुग्णालयात 2019मध्ये संजय रॉय या माणसाची भरती झाली होती. तो माणूस KRG रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता. तो 4-5 वर्षापासून येथे काम करीत असल्याने आमच्या प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर माहिती होती. बऱ्याच पेशंटला तो बेड मिळवून देत असे. त्याचे त्याला पैसे देखील मिळायचे. पण या संजय रॉयची नजर मात्र खूप खराब होती. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे तो वाईट नजरेनेच बघत असायचा. त्याच्याबद्दल देखील आमच्यामध्ये चर्चा होत असे. पण तो आमच्या प्राचार्याचा खूप खास होता. त्यांच्यासाठी नेहमीच तो काम करायचा, म्हणून आम्ही त्याच्याबद्दल कधी कंप्लेंट करायचाही विचार केला नाही, कारण उगाच वादावाद नको. पण हो, हा संजय रॉय याची नजर खूप घातक होती. एखादी मुलगी त्याच्यासमोर असेल तर त्याची नजर तिला खायला उठायची, म्हणून अशा माणसापासून मी कोसो दूरच होते. त्याही दिवशी मी घरातून कामावर जायला निघाले, पण मला कधी वाटलंच नव्हतं की मी आज माझ्या घरातून शेवटचं जात आहे. परत मला माझे आईवडील, माझे छोटेसे घर बघायला भेटणार नाही. कदाचित म्हणूनच मी माझ्या आईला माझ्या बाबांना वेळेत गोळ्या घ्यायचं बजावून सांगितलं. रोज येते म्हणणारी मी जाते म्हणून त्या दिवशी घरातून बाहेर पडले आणि प्रामाणिकपणे माझं हॉस्पिटलमधील काम करत होते. 8 ऑगस्टच्या दिवशी मी दिवसभर काम करत होते. माझ्या पेशंटची काळजी घेत होते. आमच्या सेमिनार हॉलजवळ
एका खोलीचं बांधकाम सुरू होतं, म्हणून वरती कुणाची ये-जा जास्त नव्हती. आम्ही सगळेच वॉर्डमध्ये जमा होतो. 4-5 माझ्यासारखेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर. आम्ही काही गोष्टींवर चर्चा देखील केली. त्यावेळी हा संजय रॉयसुद्धा तिथेच होता. माझ्याकडे एकटक बघत होता, पण मी त्याला नजरअंदाज केलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करत माझे काम करत होते. काही वेळात मला निहाळून तो तिथून निघून गेला. आम्ही पण जेवण केलं आणि सगळेजण त्याच्या कामाला निघाले. मी पण जरा फ्री होते म्हणून रात्री आईला फोन केला, कारण जोपर्यंत मी आईला घरी फोन करत नाही तोपर्यंत आई बाबा जेवत नसतात. त्यांना मला सांगावं लागतं की मी जेवण केलं तेव्हा तिथून पुढे ते त्यांचे जेवण होते. माझ्याही आईवडिलांना त्या दिवशी काय माहीत होतं की आपल्या मुलीशी झालेला हा शेवटचा संवाद राहील. आईने फोन उचलल्याबरोबर मी विचारलं, बाबा वेळेवर गोळ्या घेत आहेत का हे नक्की बघ. माझी काही काळजी करू नकोस. मी आत्ताच जेवण केलं. माझ्या वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यासाठी वेळेवर औषधं घेणं त्यांना खूप गरजेचं आहे. त्यांची औषधं कधीच चुकणार नाहीत याची मी पुरेपूर काळजी घेत असते. मला आठवतंय एकदा माझ्या बाबांची औषध रात्रीच संपली. बाबांनी विचार केला की एका दिवसाने काय फरक पडतो, औषध नाही घेतली तर. उद्या सकाळी जाऊन औषध आणेल. पण मी घड्याळात बघितलं, रात्रीचे 11 वाजले होते. मी तिथेच सगळ्यांची जेवणं थांबवून बाबाची औषधं आल्याशिवाय कोणी जेवणार नाही असा सजेस्ट दम दिला आणि इतक्या उशिरा माझ्या बाबांची औषधांची व्यवस्था मी केली. पण सध्या हॉस्पिटलमध्ये जास्त काम असल्यामुळे मला घरी जास्त लक्ष देता येत नव्हतं. आईलाच बळजबरीने सगळं सांगावं लागायचं. तिला आठवण करून द्यावी लागायची. बाबांकडे लक्ष द्यायला सांगायला लागायचं. त्याही दिवशी सगळं न चुकता सांगितलं आणि माझा तो शेवटचाच फोन ठरला. आईसोबत बोलून मी पूर्ण फ्लोअरवर पेशंटकडे जाऊन चेकअप केला. माझी कामे पूर्ण केली आणि तिथून मी आराम करण्यासाठी आणि माझा पुढचा अभ्यास करण्यासाठी 3ऱ्या मजल्यावर सेमिनार रूम गाठला. पण मला तेव्हा माहीत नव्हतं की तिकडे जायला बंदी आहे. मला तर आत्ताशी समजतंय की शेजारी बांधकाम सुरू असल्यामुळे वरती कुणालाच जायला लावलं नव्हतं. मी तर गेले. 2-3 वाजेपर्यंत मी माझा अभ्यास केला. तेव्हा एक इंटर्न मला रिपोर्ट दाखवण्यासाठी आली. मी रिपोर्ट चेक केला. ती तिथून गेली. मीही घड्याळात पाहिलं, 3 वाजले होते. म्हटलं आता थोडा डोळा लावावा, विश्रांती घ्यावी. 36 तास ड्युटीवर असल्यामुळे खूप थकवा जाणवत होता. एकीकडे पेशंटची सेवा करायच्या नादात स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नव्हतं. दुसऱ्यांना जीवनदान देणारी मी स्वतःच्या जीवाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे पुस्तकं, डायरी बंद केली आणि सेमिनार हॉलमध्ये शांत डोळे लावून झोपली. इतक्या गाढ झोपेत गेले की सेमिनार हॉलमध्ये कोण येतं जातं याकडे सुद्धा माझे लक्ष नव्हतं. आणि मग काय, पहाटेच्या सुमारास तो संजय रॉय दारू पिलेल्या अवस्थेत सेमिनार हॉलमध्ये आला. सेमिनार हॉलमध्ये कुणी आलंय हे सुद्धा मला समजलं नाही, कारण मी साखर झोपेत होती. तो आल्यानंतर खुर्चीवर बसायला लागला. तोच त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला. तो माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या अंगाला स्पर्श केला. झोपेत असल्यामुळे मला जास्त समजलं नाही, पण जेव्हा अंगावर हात फिरायला लागले तेव्हा मी झोपेतून जागी झाले. समोर संजय रॉय सारखा पापी माणूस बघून मी खूप घाबरले. झोपेत असल्यामुळे स्वतःला सावरायलाच मला वेळ लागला. संजय रॉय हा दिसायला जरी इतका साधा व्यक्ती दिसत असला ना, तरी तो एक लैंगिक वासनाशील विकृती असलेली व्यक्ती आहे हे मी जाणून होते, कारण बहुधा मी त्याला हॉस्पिटलमध्ये स्त्रियांची छेड काढताना बघितलं होतं आणि कदाचित आज त्याची शिकार मीच होते. मी त्याच्यापासून स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्यानं खूप दारू पिली होती. त्याच्या तोंडाचा वासावरून मला समजले तो माझं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मी त्याची विनवणी करत होते, मला सोड म्हणत होते, पण त्याला माझी कीव येत नव्हती. शेवटी मी आरडाओरडा करायला सुरू केलं. तेव्हा त्यांना थोडं घाबरूनच घाईतच माझ्या तोंडावर त्याचा हात ठेवला आणि माझा आवाज बंद केला. मी त्याच्यासोबत झटत होते. कुणीतरी माझा आवाज बाहेर ऐकावा म्हणून मनोमन देवाकडे प्रार्थना करत होते. पण त्या दिवशी माझा आवाज रात्री कुणालाच ऐकू आला नाही, कारण त्या दिवशी वरती फ्लोअरवर कुणाला यायला अलाउडच केलं नव्हतं असं आत्ताच समजलं. म्हणजे माझ्यासोबत हे सगळं कट कारस्थान रचण्यात आलं आहे
का हेच समजायला मला मार्ग नव्हता. मी इथे नराधमाला माझ्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याच्यात इतकी ताकद कुठून होती कुणास ठाऊक. काही केल्या मला माझ्यापासून त्याला दूर करता येत नव्हतं. त्याच्यापासून मी स्वतःला वाचवू शकले नाही. लढून लढून मी हारली आणि त्यानेही मला ओरबडायला सुरू केलं. मला मारहाण केली. आता तर मी अगदी थंड पडले. कोण कोण माझा उपभोग घेत होते समजलेच नाही या आत्म्याला. माझा आक्रोश बाहेर ऐकू जात असेल इतकं जोराने बेंबीच्या देठापासून मी त्या रात्री ओरडत होते. पण का कुणास ठाऊक माझा आवाज कुणालाच ऐकू गेला नाही. आक्रोश करून करून माझं शरीर पूर्ण थंड पडलं होतं आणि मग झाली माझ्या स्त्रीत्वाची आणि माझ्या स्वप्नांची हत्या, तीही अगदी निरखूनपणे. जीव तर गेलाच अखेरीस माझा. उरल्या त्या फक्त शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा. माझा चष्मा फुटला. त्या काचा घुसलेले माझे रक्तरंजित डोळे, माझे ते फाटलेले ओठ, आवाज बाहेर पडू नये म्हणून त्याने दाबलेला माझा गळा, स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील माझे रक्ताळलेले ती नखं, माझ्या शरीरावरचे त्याने केलेले असंख्य वार, रांगेची हाडे, मांडीपर्यंत पसरलेल्या माझ्या मांड्या, जखमी झालेले माझे गुप्तांग. इतकं सगळं होऊन पण त्या पुरुषांच्या क्रूरतेची मी जीव तोडून सामनाही केला होता. पण काश त्या पुरुषांमध्येही थोडी तरी स्त्रीत्वाची कोमलता असती तर माझ्या मोजणाऱ्या शेवटच्या श्वासात तरी मी जिवंत असते. माझ्या अंगावर वार करताना त्यांनी विचार तरी केला असता. जीवनाशी मारताना मला त्यांच्या अंगाला काटा तरी आला असता. पण राक्षसासारखं येऊन त्याने घात केला माझा. मित्रांनो, त्याच दिवशी माझ्यातील एका स्त्रीत्वाचा बलात्कार झाला आणि अखेर या ट्रेनी डॉक्टर मोमिताने जगाला अलविदा केला. अखेरीस डोळ्यांसमोर फक्त आईवडील येत होते. आता त्यांचं कसं होईल हेच येत होतं. सगळ्यांचा जीव वाचवणारी मी, माझा जीव वाचवायला तिथे कोणीच नव्हतं. माझे आईवडील आता इतका मोठा त्रास कसा सहन करतील याचीच भीती मरता मरतानाही मला होती. त्या नराधमाने माझा उपभोग घेतला, मला जिवंतपणे मारलं, माझी हत्या करून माझ्या त्या अर्धनग्न शरीरावर अर्धवट पांघरून घालत आपण काही केलं नाही असं समजून तो तिथून निघून गेला. माझा आत्मा मात्र तरफडत होता. माझे स्वप्न हे स्वप्नच राहिले होते. दररोज 10 ते 12 तास अभ्यास करून मी इथपर्यंत पोहोचली. आमची स्वप्ने एका रात्रीत भंग पावली. माझ्यासाठी संपूर्ण दिवस फक्त एक माझं काम होतं. मला तर माझ्या पुस्तकाशिवाय काहीही माहीत नव्हते. मला MD सुवर्णपदक हवे आहे. गोल्ड मेडल घेऊन 1 नंबर पटकावत डॉक्टर बनायचं होतं, असेही मी माझ्या डायरीत लिहिले होते. कारण आईबाबांनी मोठ्या कष्टाने मला शिकवले होते आणि एका रात्रीत त्यांचे कष्ट, माझी मेहनत जळून खाक झाली होती. खरं तर दुसऱ्या दिवसापासून काय काय घडलं, कसे गुन्हेगार पकडले गेले हे सगळेच तुम्हाला माहिती आहे. पण तरीही सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आत्महत्येचा फोन माझ्या घरी गेला. तुमच्या मुलीने हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली असं सांगण्यात आलं. आई तर सगळं संपलं म्हणून रडायला लागली. बाबा तर काही विचार करायच्या मनस्थितीतच नव्हते. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना सावरलं आणि हॉस्पिटलला घेऊन आले. धावतच येणारे माझे आईवडील त्यांच्या मुलीला शेवटचं बघायला तळमळत होते. पण माझ्या जन्मदात्यांनाही आत सोडलं जात नव्हतं. कारण आतमध्ये तर सुरू होता माझ्या हत्यारांचा पुरावे नष्ट करण्याचा कार्यक्रम. माझी आई विनवणी करत होती. मुलीला एकदा बघू द्या म्हणून रडत होती. पूर्ण 3 तासानंतर माझ्या आईवडिलांना मला बघण्याची परवानगी दिली. मुलीला जखमी अर्धनग्न अवस्थेत बघणारे माझे आईवडील मात्र लगेच ओळखतात ही आत्महत्या नाहीच. आमची मुलगी आत्महत्या करायला डॉक्टर बनलीच नाही. माझी तसली अवस्था बघून आईबाबा लगेच बोलले, हा बलात्कार आहे. आई वडील होतेच, पण नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी माझ्यासाठी जोराचा आवाज उठवतात. माझा बलात्कार होऊन माझी हत्या करण्यात आली आहे म्हणून सगळे चिडतात. इतका हल्लाबोल बघून मग इतक्या उशिरा तिथं पोलीस येतात आणि नंतर मग किती वेळाने विचारपूस होते. एवढ्या वेळात खूप पब्लिक अवतीभवती जमा होती. इतक्या मोठ्या जनतेच्या या आक्रोशाने संजय रॉयच्या हेडफोनच्या सहाय्याने तो सापडलाही जातो. काहीच न बोलता तो माझा आरोपी मात्र गुन्हा एकटाच कबूलही करतो. मग काय, त्याला अटक होते आणि सगळं काही विषय तिथंच बंद. कुणी म्हणतंय माझा फक्त बलात्कार आहे, तर कोणी म्हणत आहे सामूहिक बलात्कार.
माझ्या योनीत मिळालेले 151 ग्रॅम वीर्य जे एकट्या त्या आरोपीचं आहे असं भासवून माझ्यावर झालेला सामूहिक बलात्कार दाबला जातोय का? अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळाला ची खोली फोडायला सुरुवात झाली होती. त्याचं काय? एमर्जन्सी रूममधील CCTV कॅमेरा नाहीच, पण जो व्हिडिओ सापडला होता अजूनही काहीच सत्य पुढे येत नाही. त्याचं काय? बलात्कारात किंवा प्लॅनिंग करून मला मारण्यात, त्यांच्या रस्त्यातून संपवण्यात सहभागी मोठे चेहरे लपवण्यासाठी हे पुरावे नष्ट होत आहे का? मला न्याय मिळवून देणाऱ्या जनतेमध्ये घुसून त्या नराधमाच्या काही माणसांनी हॉस्पिटलमध्ये घुसून सगळे पुरावे नष्ट केलेत का? आणि माझ्यावर अत्याचार करणाऱ्या त्या लोकांना मोकळं सोडून परत त्यांचं आरोप्यांना जीवनदान द्यायचे ठरवले आहेत का? खरं तर मी एक निर्भया बनून राहिलेच नाही. माहीत नाही आता मला न्याय पण मिळेल किंवा नाही. माझ्यासोबत जे घडलं ते का घडलं हे कधी कोडं उलगडेल की नाही. त्या संजय रॉयला कधी फाशी होईल किंवा नाही. पण जर त्यांना असे मोकळे सोडले तर दुसरी निर्भया लवकरच तुमच्या समोर परत येईल, हे विसरू नका. जी कुणाची बहीण असेल, मुलगी असेल, सून असेल, बायको असेल, पण असेल तर ती एक स्त्रीच ना. 2012 माझ्यासारख्या अन्याय एका मुलीवर झाला होता. तिच्या आरोपींना 7 वर्षानंतर फाशीची शिक्षा झाली. खूप लेट न्याय दिला तिला. आमच्यासारखी दुसरी निर्भया नको असेल तर मला न्याय नक्की द्याल ना मला न्याय? माझ्या आईवडिलांना, त्यांच्या मुलीला व मला त्यांना परत भेटता येईल का? एक डॉक्टर बनून सगळ्यांची सेवा करायची ठरवलं होतं मी. सगळ्यांना एक देव म्हणून वाचवण्याचं ठरवलं होतं मी. पण स्वतःला वाचवण्यात मी असफल झाले.